माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं या जिल्ह्यामध्ये या राजापूर नगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो। आणि मला मुख्यमंत्री महोदयांना शिंदे साहेबांना एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की या जिल्ह्यामध्ये 1990 सालापासून काँग्रेसच्या विरोधामध्ये परिवर्तनाची लाट आली आणि त्याची मूर्तमेढ वंदनीय बाळासाहेबांनी जर कुठे रोवली असेल तर ती राजापूर नगरीमध्ये रोवली। हा एक फार मोठा इतिहास कोकणाच्या शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। आणि आज मला शिंदे साहेबांचा एक सहकारी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून गर्व आणि अभिमान आहे। पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोकणच्या सगळ्या खासदारकीच्या जागा जिंकण्याचा इतिहास पुन्हा एकदा राजापूर नगरीमध्ये रचला जातोय। मला खात्री आहे की वंदनीय बाळासाहेबांचा आशीर्वाद हा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर नक्की असणार आहे। आपल्या सगळ्या शिवसैनिकांना माहिती आहे कारण आलेल्यांमध्ये शिवदूत आहेत, महिला पदाधिकारी आहेत, शाखा प्रमुख आहेत, गटप्रमुख आहेत, शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी 15 महिन्यापूर्वी जो निर्णय घेतला तो आपल्या सगळ्यांच्या मनातला निर्णय होता। अनेक लोकांनी त्याच्यावर टीका टिप्पणी केली, अनेक लोकांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, परंतु या रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेला विकासात्मक कामं देऊन शिंदे साहेबांनी त्याचा समाचार घेतला। त्याच्यातलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम जे ठरलं ते म्हणजे ग्रामीण भागातल्या जनतेसाठी स्वतःच्या मुलाला डॉक्टर करण्यासाठी शिंदे साहेब आपण 522 कोटी रुपयाचं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दिलं हा अक्षरशः रत्नागिरीच्या राजकारणातला माइलस्टोन ठरणार आहे। आपण इंजिनिअरिंग कॉलेज दिलं, आपण रामटेक विद्यापीठाचं उपकेंद्र दिलं, आपण स्किल सेंटर दिलं, राजापूरच्या या नदीचा गाळ काढण्यासाठी आपण पैसे दिलेत। ज्या रस्त्यावरनं आपण आला तो रस्ता 3 वर्षापूर्वी जर बघितला तर 3 मीटरचा होता, आज तो रस्ता 15 मीटरचा झालेली आहे। हा सगळा विकासात्मक कायापालट जर कोणी केला असेल तर तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलाय हे सांगितलं तर ते चुकीचं ठरणार नाही। आणि म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। आज दीपकभाई केसरकर मी मंत्री म्हणून या व्यासपीठावर आहोत, आमची देखील जबाबदारी आहे की आम्ही देखील साहेबांसोबत साहेब जेवढं काम करतात तेवढं नाही, 20 तास नाही पण दिवसातले 2 तास संघटनेसाठी देण्याची गरज आहे। आणि मला खात्री आहे की साहेबांच्या समोर सगळे शिवसैनिक संकल्प करतील की भविष्यामध्ये येणारी खासदारकी ही समोरच्याचा डिपॉझिट घालून निवडून येईल एवढी ताकद रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिवसैनिकांमध्ये नक्की आहे। फक्त आपण मनावर घेणं आवश्यक आहे, आपण शपथ घेणं आवश्यक आहे, आपण संकल्प करणं आवश्यक आहे। आज हजारोंच्या संख्येनं महिला भगिनी इथं उपस्थित आहेत। मी आवर्जून सांगेन की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे देशातले एकमेव मुख्यमंत्री असे आहेत की ज्यांनी महिलांसाठी एसटी प्रवास हा 50% आणला। बचत गटातल्या सीआरपीना 3000चं मानधन 6000 रुपये केलं आणि एवढंच नाही तर बचत गटाचा रिव्हॉल्विंग फंड जो आहे हा 15,000वरून 30,000 रुपये केला। त्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्राची माझी महिला भगिनी ही सक्षम झाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजना ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवणार आहोत। आणि मला खात्री आहे की महाराष्ट्र राज्याची लोकसभा आणि महाराष्ट्र राज्याची विधानसभा या महिला भगिनी शिंदे साहेब तुमच्या हातामध्ये आणून देतील एवढी ताकद त्या महिला भगिनींमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे। आज रत्नागिरी जिल्ह्याचा साहेब जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2443 या सीआरपी आहेत। महाराष्ट्रामध्ये आपल्या नेतृत्वाखाली आम्ही पहिल्यांदा निर्णय घेतला की जी महिला भगिनी चूल आणि मूल फक्त बघते, तिच्या हातात मोबाईल देखील दुसऱ्याचा असतो, नवऱ्याचा असतो, मुलाचा असतो, भावाचा असतो, तर त्या महिला भगिनीच्या हातात स्वतःचा मोबाईल असला पाहिजे ही संकल्पना घेऊन 2443 सीआरपीना मोबाईल मोफत देण्याचा निर्णय या नियोजन मंडळाने घेतला। आणि आज महिला भगिनींचा प्रचंड विश्वास आपल्या सरकारवर साहेब आहे। आणि म्हणून मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की पूर्वीचे अनेक मंत्री मुख्यमंत्री आपण बघितले, मध्ये काहीतरी एक मोहीम निघाली चावडी बैठक, म्हणजे जे शिवाजी पार्कवर सभा करायचे ते आता चावडीवर येऊन सभा घ्यायला लागलेत, अशी शिंदे साहेब त्यांची परिस्थिती आपण करून ठेवलेली आहे। आणि म्हणून मला खात्री आहे की कोकण असेल, महाराष्ट्रातला कुठचाही प्रांत असेल, त्या प्रांतामध्ये गेल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जे वातावरण बघायला मिळतं ते आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठच्याही नेत्याबद्दल बघायला मिळालं नव्हतं। याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे, याचा गर्व आपल्याला असला पाहिजे। आणि म्हणून मला पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की आज संकल्प करण्याचा दिवस आहे, आज शपथ घेण्याचा दिवस आहे। येणारी खासदारकी
बघा इथे पत्रकारांनी मला विचारलं ही जागा कोणाला सोडणार आहेत, इथं उमेदवार कोण असणार आहे. मी ठामपणानं सांगितलं आमचा प्रत्येक शिवसैनिकाचा विश्वास हा एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. ही जागा पूर्वी शिवसेनेच्या ताब्यामध्ये होती. याच शिवसैनिकांनी पूर्वीचे खासदार निवडून दिले. पुन्हा एकदा जर खासदार निवडून द्यायचा असेल तर ही जागा आपल्याकडेच राहिली पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भावना आहे. तरी देखील एकनाथ शिंदे साहेब हे आमचे मुख्य नेते आहेत, शिवसेनेचे तारणहार आहेत, ज्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण वंदनीय बाळासाहेबांचा धनुष्यबाण हा आपल्या सगळ्यांच्या ताब्यात ठेवला. ते एकनाथ शिंदे साहेब योग्य तो निर्णय घेतील. आम्ही जो निर्णय घेतील तो मान्य करून देणारा खासदार निवडून देऊ अशा पद्धतीची भूमिका आम्ही सगळ्यांनी मिळून मांडली. मगाशी पत्रकारांनी विचारलं तुमच्यामध्ये 3 इच्छुक आहेत. 1 नंबरला म्हणले दीपक भाई इच्छुक आहेत, 2 नंबरला रवींद्र पाठक इच्छुक आहेत आणि 3 नंबरला किरण भैया सामंत इच्छुक आहेत. मी पत्रकारांना सांगितलं याची चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री त्यांच्या हाताखाली काम करणारे आम्ही सगळे समंजस आणि समजूतदार आहोत. लोकांना जो पाहिजे तोच उमेदवार आदरणीय एकनाथ शिंदे साहेब देतील याची पूर्ण खात्री आम्हाला तिघांनाही चौघांनाही असल्यामुळं तिकीट कोणाला मिळेल, तिकीट कोण घेऊन येईल याच्यापेक्षा शिवसेनेचा खासदार हा निवडून गेला पाहिजे ही आपण सगळ्यांनी मिळून शपथ घेतली पाहिजे. आणि शिंदे साहेब तुमच्या नेतृत्वामध्ये एवढी ताकद आहे की आज आपण इथे येणार म्हटल्यानंतर मी फक्त काही नावं वाचून दाखवतो. त्या सगळ्या राजापूरच्या मतदारसंघातल्या लोकांनी आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यामध्ये आप्पा साळवी असतील, गायत्री अमित साळवी असतील, त्यांची पूर्ण ग्रामपंचायत असेल, या सगळ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. माजी नगराध्यक्ष हनीफ काजी असतील, मनसूर काजी असतील, माजी नगरसेवक अरूप औधनकर असतील, दाऊद डोसानी असतील, आसिम काजी असतील, या मुस्लिम समाजामध्ये काम करणाऱ्या त्या राजापूरच्या नेत्यांनी देखील साहेब आजपासून आपलं नेतृत्व स्वीकारलंय. याचा अर्थ असा आहे की तुम्ही एका जातीपुरतं मर्यादित असलेलं नेतृत्व नाही तर सगळ्या जाती धर्मांनी महाराष्ट्रातल्या स्वीकारलेलं असं नेतृत्व आहात आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांनाच आहे. काल परवाच पत्रकार दिन होऊन गेला आणि पत्रकार दिनाच्या निमित्तानं तमाम जिल्ह्यातल्या पत्रकारांची साहेब एक मागणी आहे की आपल्या नेतृत्वाखाली जसं सिंधुदुर्गामध्ये पत्रकार भवन झालं तसं पत्रकारांचं एक पत्रकार भवन त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्हावं, त्या तालुक्यामध्ये व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. तर त्याला देखील आपण राजाश्रय द्यावा एवढी कळकळीची विनंती करतो. आणि पाचल रायपटण मागाची एक मागणी आहे जी साहेब आपण जाता जाता देखील जाहीर करू शकता. आज पाचल आणि रायपाटण जर भाग बघितला तर राजापूर शहरापासून लांब असलेला भाग आहे. तर तिथं आपण जर अप्पर नायब तहसीलदारचे कार्यालय सुरू केलं तर तिथल्या सगळ्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं कामं करता येतील, त्यांच्या सगळ्या अडीअडचणी दूर होतील एवढीच मागणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. साहेब तुम्ही मला पालकमंत्री केलं. काल परवा आम्ही पुण्याला एका कार्यक्रमामध्ये होतो अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या आणि तिथं मला असं विचारण्यात आलं की तुम्ही गुवाहाटीला गेला त्याचा तुम्हाला फायदा काय झाला. मी त्यांना 3 फायदे सांगितले मी गुवाहाटीला गेलेल्याचे. मी म्हटलं गुवाहाटीला गेलो साहेबांवर विश्वास ठेवून, मला नारायणराव राणेंबरोबर भांडायला पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्गला पाठवलं होतं. साहेब एवढे संवेदनशील आहेत की मी इथं आल्यानंतर मला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं आणि नुसतं पालकमंत्रीपद दिलं नाही तर पक्षाचं उपनेता देखील केलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या कोकणाला शिवसेनेच्या समन्वय समितीमध्ये स्थान मिळालं. एवढा मोठा मान आपल्या कोकणाला आणि विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाला मिळालाय. दीपकबाई शालेय शिक्षण मंत्री झाले, रवी फाटक साहेब आमदार होते, ते संपर्क प्रमुख आहेत. आम्ही सगळे मिळून आपल्याला शब्द देतो की साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना या दोन्ही जिल्ह्यामध्ये वाढवली जाईल. आणि साहेब अजून एक शब्द देतो की आमदारकीच्या निवडणुकीला देखील या रत्नागिरी जिल्ह्याचे 5च्या 5 आमदार हे महायुतीचे आमदार निवडून आलेले आपल्याला दिसतील. पण साहेब विनंती एकच आहे की काही लोक तुमच्या नावावर प्रचंड राजकारण इकडे करतात. आम्ही मुख्यमंत्री महोदयांचे खास आहोत, आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या संपर्कात आहोत, आम्ही विधानसभेच्या अगोदर येणार आहोत, आम्ही खासदारकीच्या अगोदर येणार आहोत. साहेब त्यांना कुठेतरी एक डेडलाईन देऊन टाका की महिन्याभरात आले तर आपले, नाही आले तर त्यांना देखील पाडण्याची ताकद या जमलेल्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये आहे. एवढाच शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा शिंदे साहेबांचं या जिल्ह्यामध्ये राजापूर नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि साहेब अजून एक महत्वाची गोष्ट जी राजापूर वासियांच्या मनातली तुम्ही केलीत
ते म्हणजे धूत पापेश्वर मंदिर. साहेब तुमच्या MSRDC मार्फत 10 कोटी रुपये खर्च करून धूत पापेश्वराची अस्मिता जपली जाते, राजापूर तालुक्याची अस्मिता जपली जाते. त्याच धूत पापेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि एकनाथ शिंदेचं नाव, जसं परवा अयोध्येमध्ये गेल्यानंतर मला कळलं एकनाथ शिंदे साहेब फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत, तर अयोध्येच्या संत महंतांनी सांगितलं की या राम मंदिरासाठी स्वतःच्या खिशातनं स्वतःच्या पक्षाच्या वतीनं 11 कोटी पाठवणारा पहिला देशातला मुख्यमंत्री जर कोण असेल तर ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि म्हणून तुम्हाला साहेब उदंड आयुष्य लाभो एवढीच ईश्वरचरणी धूत पापेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.